तर मित्रांनो, आता आपण मॅथमॅटिक्सची चौथी ट्रिक पाहणार आहात. बघा, चौथ्या ट्रिक मध्ये काय करायचं तुम्हाला, कुठलीही एखादी संख्या दिली असेल आणि त्या संख्येची टक्केवारी जर काढायची असेल तर विदिन फ्यू सेकंड तुम्हाला काय करावं लागेल. बघा, 480 दिले मित्रांनो, इथं 480 दिलेले आहेत. 480, चला ठीक आहे, 480 गुणवले याचे किती पर्सेंट म्हणलंय, 25% म्हणलंय मित्रांनो. बघा, 25% काय करायचं मित्रांनो, पर्सेंट म्हणलं की भागविले 100 असतात मित्रांनो. भागविले किती असतात, 100. म्हणजे मी याला काय करणार मित्रांनो माहिती आहे का, याला भागवले हे पर्सेंटेज लिहिण्यापेक्षा मी असं लिहीन 480 गुणवले 25 भागवले 100 असं लक्षात ठेवेल मी. लिहून घेणार म्हणजे याचा अर्थ हे अशा पद्धतीने होऊन जाईल. आता बघा मित्रांनो, काय करायचं मला, काही नाही मित्रांनो, काय करणार तुम्ही, ही जे 25 आहेत या 25 न या संख्येला गुणून घ्यायचंय. पण कोणत्या संख्येला, या संख्येचे दोन भाग पाडून घ्या, या संख्येचे दोन भाग पाडून घ्या. एक पडणार 4 आणि एक पडणार 80. बघा, 25 न 4 ला गुणून घ्या, 25 न 4 ला गुणलं 25 चौक 100, इथे 100 आले मित्रांनो. चला नेक्स्ट, पुढे काय करणार मित्रांनो, पुढे काय करणार, हे जी 25 आहेत या 25 न 80 ला गुणून घ्या. घेतलं असं 25 8 200, ही 200 आली मित्रांनो. आणि या 200 च्या नंतर ही 0 आहे म्हणून हे 0 झालं असेल. इथं काय करणार मित्रांनो, भागवले काय करणार 100च. आणि याला काय करा मित्रांनो, याला काय करा, याला जे आहे याला प्लस करायचंय. पण आताच नाही, आता बघा ही संख्या इथपर्यंत आली. हो का, तुम्हाला काय करायचंय, हा 0 काढून टाका, हा 0 काढून टाका, राहिले 20 राहिले म्हणजे 10 100 अधिक 20 यांची बेरीज करून टाका, 120 हे त्याचं काय फायनल उत्तर आहे. परत एकदा बघा काय करायचं तुम्हाला समजून सांगतो. समजा तुम्हाला 480 दिलेले आहेत, 480 हे तुम्हाला दिलेले आहेत आणि या 480 चे किती टक्के काढायचे, समजा तुम्हाला 50% काढायचे आहेत, 50% काढायचे आहेत. 480 चे 50%, सॉरी 480 चे 50%. मी काय करणार अगोदर, 480 चे 50% काढायचे तर मी या 50 न कशाला, या 4 ला गुणून घेणार.